श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत भाकरीपासून लाडू. तर हे माझ्याकडे मका आणि सोयाबीनची 2 भाकरी होत्या. त्या मी बारीक हाताने कुस्करून घेतल्या आणि नंतर आपण त्या मिक्सरमध्ये फिरवल्या. आणि मिक्सरमध्ये फिरवतानाच त्यात आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो तेव्हा आपण गूळ आणि तूप घातलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे जेवढं बारीक जाड हवं तेवढं आपण मिक्सरमधनं काढायचं भाकरी आणि त्यामध्ये तूप, गूळ आणि जायफळ मी घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे मिक्स करून आपण सुंदर असे चविष्ट लाडू तयार होतात. तर हे तुम्ही मुलांना डब्यात किंवा काही गोडाचं खायची इच्छा झाली तर तुम्ही जरूर करू शकता. भाकरीप्रमाणेच चपातीचा सुद्धा लाडू होतात आणि खूप सुंदर लागतात हे. आणि गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. ह्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट जरी घातले तरी अप्रतिम लागतात. तर नक्की करून बघा असे लाडू आणि जरूर सांगा कसे झाले ते. ह्यामध्ये तुम्ही थोडीशी खसखसही घालू शकता. त्यामुळे खसखस घातल्यामुळे थोडीशी छान दिसतात आणि खायला पण सुरेख लागतील. तर अशा प्रकारे लाडू आपले तयार झाले. तर 2 भाकरीचे लाडू होते.